आज नागपूर या संविधान या परिसरामध्ये महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आज इथे चांगले जोरदार अशी सभा गाजलेली आहे। आपल्याला मालूम आहे मान्यवर मॅडम आहे, आपण जाणून घेऊया आज या सभेमध्ये काय असं औचित्य होतं त्यांचं आणि इथे भारी संख्येमध्ये महिलांनी ते जोरदार असं एक नाराच्या सोबत त्यांनी एक हुकार भरलेली आहे। मान्यवर मॅडम जाणून घेऊया। मॅडम तुमचा परिचय जरा सांगा, आज या कार्यक्रमाचं काय औचित्य होतं? मी संगीता वालदे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसची सचिव आणि आम्ही हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी संविधान चौकामध्ये आलेलो आहे। कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महिलांना न्याय दिला, महिलांना वर आणण्याचं काम केलं, राज्यघटनेच्या माध्यमातून महिलांचे हक्क आणि महिलांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। तरीसुद्धा आज 75 वर्ष पूर्ण देशात होऊनही आज महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। महिलांना 33% आरक्षणाची गरज आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांनी फक्त घोषणा दिल्या महिलांना आरक्षण देऊ, पण त्यांनी आरक्षण काही दिलं नाही आणि महिलांवर सतत अत्याचार होत आहेत। आता महाराष्ट्रात बघता त्या दिवशी बदलापूरच्या घटना बघा, लहानशा चिमुकलीवर एका शाळेमध्ये अत्याचार झाला, तिला मारून टाकलं, तरी सुद्धा दोषींवर कारवाई होत नाही आणि दोषींची पाठराखण महाराष्ट्र शासन करते, त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर महिलेला तिच्यावर अत्याचार झाला, तिचा खून करण्यात आला आणि दर दिवसाच्या पाठीमागे एका महिलेवर अत्याचार होत आहे आणि ही भारतीय जनता पार्टीची सरकार महिलांना संरक्षण देण्यामध्ये, त्यांना सुरक्षितता देण्यामध्ये, त्यांना न्याय देण्यामध्ये असक्षम ठरलेली आहे। ही महिला विरोधी सरकार आहे। फक्त लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देऊन त्यांना वाटतं की महिला आमच्या पाठीशी राहतील आणि आम्हाला मतदान करतील, तर तसं कधीही होणार नाही। महिलांना पैशापेक्षा सुरक्षा हवी आहे, त्यांच्या मुलींची सुरक्षा हवी आहे। घरून मुलगी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाते तर घरी येईपर्यंत तिचा जीव मुठीत राहत नाही। महिलांना वाटते की माझी मुलगी सुरक्षित घरी येईल का, मग काय घरातच मुलींना ठेवणार आहे का, शिक्षणाला किंवा कामाला रोजगाराला पाठवणार नाही का, हा प्रश्न आमच्या माते भगिनींच्या समोर आलेला आहे। आणि ही सरकार निष्क्रिय सरकार आहे, महिला विरोधी सरकार आहे आणि या महिला विरोधी सरकारला येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या 50% महिला दाखवून देणार आहे नारी शक्ती काय आहे। काँग्रेस सरकारच फक्त नारीचा सन्मान करू शकते। आता आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी सांगितलं की आम्ही केंद्रामध्ये सरकार आली तर आम्ही 1 लाख रुपये महिन्याला देऊ, पण काही कारणास्तव यांच्या खोटे आश्वासनं त्यामुळे ही येऊ शकली नाही। पण आता महाराष्ट्रामध्ये आमचे सन्माननीय अध्यक्ष अण्णाभाऊ पटोले यांनी सांगितलं, ज्या महिला काम करतात, ज्यांचं नाव या सर्वेमधून आलं, अशा महिलांना आम्ही नक्की तिकीट देऊ, असं आम्हाला आमचे सन्माननीय नेते नानाभाऊ पटेलजी यांनी आश्वासन दिलं। तर महिला सगळ्या कामाला लागलेल्या आहे आणि महिलाच महिलांचं संरक्षण करू शकतात। एकीमेकीला साथ देण्यासाठी आज तुम्ही बघितलं, आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि महिला सक्षम होऊन या सरकारला धडा दाखवणार। या विधानसभेमध्ये सरकारने बघावं, त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही आणि या विधानसभेमध्ये काँग्रेसची सत्ता बसेल असा आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि या सरकारचा, भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध करतो। निषेध आहे। 1500 रुपयाची लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लालच देण्यापेक्षा तुम्ही महागाई कमी करा। तेलाचे भाव दुपटीने वाढले, 100 रुपये किलोचं तेल आज 150-200 रुपयावर गेलं, तुरीची डाळ 100 रुपये किलोची 200 रुपयावर गेली, पेट्रोल 50 रुपयाचं 100 रुपयाच्या वर गेलं, सिलेंडरचे भाव काँग्रेसच्या काळामध्ये 400-450 होते, आज 1000 रुपयाचं सिलेंडर आहे। दुधादहीवर टॅक्स लागला, मुलांचे पेन वही, शाळेच्या पेनावहीवर सुद्धा टॅक्स लागले आहे, छोट्या खाण्याच्या वस्तूवर टॅक्स लागले आहे आणि ह्या जीवनावश्यक वस्तूवरचा टॅक्स जर तुम्ही कमी केला, सिलेंडरचे भाव कमी केले, तेलाचे भाव कमी केले, सगळ्या गोष्टीचे भाव कमी केले, तर आम्हाला 1500 रुपयाची गरज पडणार नाही। तुम्ही आम्हाला लालच देऊ नका, आम्ही काही तुमच्या बैठकामध्ये येणार नाही, असं या सगळ्या महिलांचं मत आहे। महागाई कमी करा आणि आमचं संरक्षण करा, आम्हाला प्रोटेक्शन द्या, कुठेतरी आम्हाला सुरक्षा वाटली पाहिजे। आम्ही घराच्या बाहेर निघतो तर आम्ही काही घ्यायला जातो पिशवीमध्ये, तर पिशवी आमची भरत नाही आणि अर्धा सामान घेऊन आम्हाला घरी यावं लागते।
अशी ही परिस्थिती आहे, तर तुम्ही महागाई कमी करत नसाल तर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजना काय कुठलीही बहीण आणली तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, असं यांचं मत आहे. हे सरकार निष्फळ ठरलं आहे का? यस, इलेक्शनच्या दृष्टीने यांनी फक्त निवडणुकीसाठीच हे लाडकी बहीण योजना आणली आणि अर्ध्या लोकांच्या खात्यात पैसे आले आणि अर्धे लोक पैशाच्या प्रतीक्षेत आहे, त्यांची दिशाभूल करत आहे. जी योजना चालू आहे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, ह्या योजनेचे पैसे थांबवण्यात आले आहे. त्यांना पुन्हा पुन्हा कागदपत्र मागतात आणि ते पैसे तुम्ही रेग्युलर सुरू करा ना. कशाला तुम्ही या 1500ची लालच देता आणि तुम्हाला द्यायचेच होते तर 2.5 वर्षापासून तुमची सरकार बसलेली आहे, तेव्हा तुम्ही एखादी योजना लॉन्च केली असती तर यांना खरं वाटलं असतं. आता निवडणूक 2 महिन्यावर आली आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे अर्ध्या महिलांच्या खात्यात टाकता आणि अर्ध्या नाही, तर ह्या महिला तुमच्या बहिकावात येणार नाही आणि तुम्हाला काही मतदान करणार नाही. आता आम्हाला येऊन ह्या महिला भेटतात, सांगतात ताई तुम्ही काहीतरी करा, तुम्ही पुढे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. ह्या सरकारला आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा दाखवू, असं ह्या महिलांचं मत आहे. मी संगीता वालदे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसची सचिव आहे.